आजी एवढं दूध? अगं एवढ्या दुधाचं मी बासुंदी करणार आहे. अरे मग बासुंदी किती होईल? आता हे माझं 2 लिटर दूध आहे, मग ह्या 2 लिटरची 1 लिटर होती. अच्छा, नमस्कार विमृणबाई. नमस्ते, मी कल्पना. आमच्या या आजी नातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. तर आज आपण बासुंदी कशी बनवायची ते दाखवणार आहे. आजी याला खूप वेळ लागेल दूध तापायला. मी तर बॅडमिंटन खेळायला जाते. बरं, चालेल. अगं आजी, मी तर बॅडमिंटन खेळायला जातच होते, पण मला आठवलं तू बासुंदी करते ना, हो, मग बासुंदी सोबत पोळी नको, हां, पुरी कर. मला कळलं तुला काय पाहिजे पुरी ते. कर. कशी पाहिजे तुला? मोठी फुगलेली. पण आजी, आपण जेव्हा पुरी लाटतो तर ती कागदासारखी बारीक असते, आणि जेव्हा आपण त्याला तळतो तेव्हा बलून सारखी मोठी फुगते. कसं? बरं, मी तुला ते शिकवते कशी फुगवायची ते पुरी. ठीक आहे. तर आजी माझ्यासाठी बासुंदी आणि पुरी करते. बाय. चला आता बासुंदी करूयात. पहिली टिप आहे, आपण ज्यावेळेस भांडं गरम करायला बासुंदीला भांडं घेतो त्या भांड्यात थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे आपलं बासुंदीचं दूध आहे ना ते खाली लागत नाही किंवा करपत नाही. थोडं बुडाला पाणी टाकायचं आपण आणि हे पसरून घ्यायचं. ह्याच्यामुळं दूध करपत नाही, आपलं एकसारखं बासुंदी होते. आता हे आपलं पाणी टाकून झालं आहे. आता हे आपण जे 2 लिटर दूध घेतलं आहे ते ह्याच्यामध्ये. आता मी जे पाणी टाकलं होतं ना त्याला उकळी आली होती. उकळी आल्यावरच हे दूध टाकलं आहे. आता हे दूध मी उकळायला ठेवलेलं आहे, तर ते हलवण्यासाठी असं उलट नाही घ्यायचं. हे नॉनस्टिक कढई नाही आहे, तुमची जर नॉनस्टिक कढई असेल तर लाकडी चमचा घ्या आणि असं उकळी आली की एकसारखं ढवळत राहायचं याला, म्हणजे खाली लागत नाही. आता दुधाला एक आपण उकळी काढून घेऊ. चला, इथं दूध आपलं उकळत आलेलं आहे. आता छान साई पण आलेली आहे. आता ही साई आपण एका बाजूला ठेवणार आहे काढून. अशी साई बाजूला काढल्याने आपली बासुंदी चांगली लच्छेदार होते. तर ही आपण साई बाजूला काढून घेतलेली आहे. आता बघा, अजिबात हे लागलेलं नाही आहे खाली. आपण पाणी टाकलं होतं ना उकळलेलं, कुठंच दूध लागलेलं नाही आहे, एकसारखं दूध आहे. तरी मध्ये मध्ये असं हे ढवळत राहायचं, तर आपलं दूध उतू जात नाही आहे. तर आता आपण ह्याच्यात टाकणार आहे. केशरमुळं रंग छान येतो आणि बासुंदी खूप छान दिसते आणि चव पण छान लागते. नाही घातलं तरी चालतं. तर आता आम्ही इथं टाकलेलं आहे. आता याला आपण उकळी काढून घेऊ आणि ह्याच्या मध्यभागी एक लाकडी पळी असेल तर तुम्ही ठेवता. माझ्याकडे एक लाकडी उलट नाही, हे असं ठेवल्यामुळं दूध उतू जात नाही आहे. दूध उतू झालं तरी ते परत खाली बसतं. आणि हे वर आलेली साय ह्याला चिटकते. साय ह्याला चिटकले की दूध पुन्हा ते खाली जातं, त्यामुळं आपलं दूध उतू जात नाही आहे, छान बासुंदी होते. आणि कधी बासुंदी करताना दूध मोठ्या गॅसवर नाही करायचं, मंद आचेवर ह्याला जितकं तुम्ही आटवाल तेवढं ती बासुंदी खूप छान होते. असे दाणेदार आपल्याला लागते तशी. आपली पहिली साय काढून झालते, आता परत दुसऱ्यांदा साय आली आहे, पण दूध उतू गेलं नाही हे उलट नसल्यामुळं. आता परत ही साय आपण बाजूला काढू. ही दुसऱ्यांदा साय आलेली आपण बाजूला केली आहे आणि पुन्हा असं हे ढवळून घेऊ. अजिबात खाली लागत नाही आहे. ह्याच पद्धतीने आपण 15 ते 20 मिनटं हे दूध आटवून घेऊ. आपल्याला 1 लिटर तरी बासुंदी ह्याच्यापासून मिळेल. ह्याचं निम्मं करायचं. आपलं 2 लिटर आहे तर आपल्याला 1 लिटरचंच आटवून घ्यायची आहे आणि ह्याच्या पुढं नाही आटवायची, कारण मग ती खूप घट्ट होईल आणि रबडीसारखी दिसेल, बासुंदी नाही दिसणार. बघा, इथं अर्धा तास झाला आपण बासुंदी ठेवली होती. 2 लिटर टाकलं होतं, आता त्याची 1 लिटर झाली, अर्धी कमी झालं आहे दूध. तर ते छान अशी बासुंदी तयार झालेली बघू शकता तुम्ही. बघा, लच्छेदार आणि दाणेदार दिसते आहे. ह्याच्यात आपण टाकणार आहे वेलची पूड. आणि हे चारोळे ऑप्शन आहे, तुम्हाला आवडले टाका, नाही आवडले तरी चालेल. हे थोडेसे मी टाकते. ते पुन्हा एकसारखा ढवळून घेऊ आपण. हे बासुंदी एकसारखी, वेलची आणि चारोळे. आता साखर उकळत्या बासुंदीत कधी टाकायची नाही, आधी ते थंड होऊन द्यायचं दूध आणि मग त्याच्यात ती साखर घालायची. तशी साखर टाकली तर छान बासुंदी दाटसर होते. नाहीतर असं आपण उकळतं ह्याच्यात टाकलं की असं जास्त पाणी सुटल्यासारखं होतं बासुंदीला. तर आपण आता हे गॅस बंद करून थंड करायला ठेवू आणि मग साखर टाकणार त्याच्यात. आता इथं बासुंदी थंड, थोडी जास्त पण नाही गार करायचं, मध्यम ठेवायची. कोमट झाली तरी चालेल, पण जास्त गार नाही करायचं. तर हे आपलं छान बासुंदी झालेली आहे. तर त्यात आपण
1 किलोच्या बासुंदीला मी पाव किलो साखर टाकते. तुम्हाला गोड, कमी गोड, जास्त गोड तुमच्या आवडीप्रमाणे. तर मी इथं 1 किलोची पाव किलो साखर टाकते आहे. एवढं प्रमाण चांगलं राहतं, जास्त गोड पण नाही, जास्त फिक्की पण नाही. तर हे असं ढवळून घ्यायचं जो कोमट आहे तोपर्यंत. आणि एवढ्या बासुंदीत 7 ते 8, 10पर्यंत माणसं आरामशीर पोटभर बासुंदी खाऊ शकतात. किती छान झाली आहे बघा बासुंदी. आधी साखर टाकली असते उकळत्या ह्याच्यात, तर उकळत्या ह्याच्यात कधी साखर टाकायची नाही आहे बासुंदीला. असं थोडंसं कोमट करून घेऊन ही साखर लगेच विरघळते कोमट ह्याच्यात. तर ही आपली बासुंदी तयार झालेली आहे. बासुंदी खायची असतं तर त्याला पुरीच पाहिजे, तशी ती चपातीबरोबर पण छान लागते. चला आता नातेला पुरी खायची आहे. ती पुरी कशी करायची आहे ते दाखवते मी. तर ती जास्त तेलकट पण नाही राहणार आणि जास्त खाली बसणार पण नाही. असे टम फुगलेली, खूप वेळा दिवसभर ती अशी टम फुगलेली राहते. त्यासाठी मी घेतले गव्हाचं पीठ. त्यात आपण घालणार आहे थोडंसं मीठ. इथं अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे. हा रवा टाकला म्हणजे तेलकट होत नाही. रवा तेल शोषून घेते ना आपली पुरी अशी चांगली छान कमी तेलाची राहते. आणि थोडीशी साखर. साखरेमुळे कलर छान येतो पुरीला. तर आपण मिक्स करून घेऊ. आणि ह्याला अजिबात तेल लावायचं नाही आहे. घट्ट मळून घ्यायची ही कणिक छान. तेलाचा अजिबात वापर करायचा नाही. घट्ट मळूनच ठेवायची आहे. आणि कणिक भिजवल्या कधी पुरी करायला घ्यायची नाही आहे. ती 15 ते 20 मिनटं कणिक छान मुरली पाहिजे. आणि पाणी पण एकदम नाही टाकायचं. पाणी टाकत जायचं, एकदम नाही टाकून मळायची कणिक. थोडं पाणी करून त्याचा गोळा करायचा. जसं लागेल तसं पाणी घ्यायचं, पण जास्त सैल नाही करायची. घट्ट कणिक करायची आपल्याला पुरीची. आपली जर कणिक सैल असेल तर पुरी खूप तेल शोषून घेते, खूप तेलकट पुरी लागते खायला. आणि जास्त घट्ट पण नाही करायची, कारण ती जास्त घट्ट झाली तरी ती चिवट होती पुरी. कणिक बघा कशी मळली इथं. जास्त घट्टही नाही, जास्त पातळ पण नाही. हे अशी मळून घेतली आपण. तेलाचा अजिबात वापर केला नाही. आणि कणिक मळल्या कधीच पुरी लाटायची नाही, कारण ती पुरी वातड होती. तर ह्याला आपण 15 ते 20 मिनटं मुरवत ठेवूया. त्याला हवा नाही लागली पाहिजे. छान असं झाकून ठेवा. आता इथं आपण अर्धा तास कणिक मुरायला ठेवली होती. ही छान मुरली बघा. मागाशी कडक वाटत होती आपल्याला घट्ट, पण आता ही पुरी लाटण्यासारखं झालं आहे बघा. हे पीठ आपण अर्धा तास मुरायला ठेवलं होतं. तेलाचा अजिबात वापर केलेला नाही ह्याच्यात. आपण आता पुऱ्या लाटून घेऊ. आणि पुऱ्याचं पीठ तुम्ही जितकं मळाल ना तितकी पुरी छान होते. असं मळून घ्यायचं पीठ. कोणत्या पद्धतीने कोण एक पोळी लाटतं मग नंतर ते पाडतात. तर मला त्या अशा गोळ्या करूनच आवडतं. एकसारख्या अशा गोळ्या करून घेते. तुम्ही अख्खी पोळी लाटली नंतर ते एक डब्याच्या झाकणाने पाडलं तरी त्या पण छान होतात. ह्या पण छान होतात. चला आता ह्याला काही न लावता सुद्धा हे चिटकणार नाही. आता आपण ह्याला लाटून घेऊ. आता इथं मला काहीच लागत नाही आहे घट्ट पीठ मळल्यामुळं. तुम्हाला जर वाटलं तर तेलाचा हात लावा, पिठाचा हात लावू नका, कारण ते तेल पिठामुळं खूप करपतं आणि पुरी तेलकट होते. बघा अजिबात चिटकतं आहे का. मी काहीच वापर केला नाही. पिठाचा पण नाही, तेलाचा पण नाही. एकसारखी पुरी होती. आता पुरी आपण तळून घेऊ. पुरी तळताना आपण जसं लाटलं आहे तशीच ती खालची बाजू खाली आणि वरची बाजू वर आली पाहिजे. तर पुरी आपली छान फुलते. आता मी असं उचलले तर खालची बाजू खालीच टाकते आणि वरची बाजू थोडासा दाब द्यायचा आहे. आपली इथं पुरी छान झाली बघा. टम्म फुगली. आणि दोनदाच भाजायचे. सारखं हे करायचं नाही. इकडं आणि या बाजूला एकदा ही बाजू एकदा ही बाजू. बघा कशी झाली आहे पुरी. टम्म फुगल्यात आहे. बघा काय मस्त रंग आलेला आहे पुरीचा. तुम्हाला जर लगेच खायची असेल तर ताटात घ्या. नसेल लगेच खाणार तर तुम्ही असा जाळीवर ठेवा. आपण याच्या पद्धतीने सगळ्या पुऱ्या तळून घेऊ. काय मस्त दिसतात ते पुऱ्या. एकसारख्या झाल्या ते. एकूण एक आपली पुरी फुगती आहे. आता ही पुरी काढून घेऊ आपण. काय मस्त रंग येतोय पुऱ्यांचा. एकसारख्या फुगल्यात सगळ्या.
मग अजिबात तेलकट पुरी दिसत नाही. ह्या पद्धतीने पीठ मळलं ना ही छान पुरी होते आणि अजिबात तेल राहत नाही ह्या पुरीमध्ये अजिबात. 3 तास झाले आणि आमच्या पुऱ्या अजून पिचकल्या नाही. किती फुगलेल्या आहेत अजूनही. आणि मी बाहेर जाऊन आले तरी अजून हे पिचकले नाही. पुन्हा भेटूया अशा नवीन पारंपरिक पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.